मग काल 6 डिसेंबरला आपल्याला उद्या तुम्हाला माहिती आहे आपल्या ऑफिसमध्ये खूप मोठी पार्टी दिली आहे. आपण उद्या एकदम नवीन कपडे वगैरे घालून जायचंय. ओके, पण मी नाही येणार उद्या. का का नाही यायचं? का उद्या आ, 6 एवढी डिसेंबर आहे. एवढी पार्टी दिली, सगळं एन्जॉय करायला भेटणार आहे. 6 डिसेंबर आहे तर काय झालं मग? 6 डिसेंबर हे काय आहे माहिती तुम्हाला? हा हा ते तुमच्या लोकांचं काहीतरी तिला याला आमच्या लोकांचं. वा, व्हेरी गुड. दादरला काहीतरी मेळा वगैरे भरतोय ना. हो, आमच्या लोकांचं ना. किती वर्ड्स यूज केलेत ना तुमच्या लोकांना. हे तुमच्यासारखे जे ना समज लोक असतात ना, हे वर्ड करतात तुमच्या लोकांसाठी. बाबासाहेबांनी फर्स्ट गोष्ट सांगतो मी तुला, लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी पहिले भारतीय संविधान लिहिलं. आता का लिहिलं सर्वांनाच माहिती आहे ना. हे माहिती आहे ना, ठीक आहे. पण त्या संविधानामधले काही कलम्स नाही, पूर्ण संविधान तुम्ही कधी वाचलंय? जर तुम्हाला कुठे गेलात, ठीक आहे, काही अटक झाली, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला फक्त संविधान वाचेल. आणि ते लिहिलं एकमेव कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि किती इझी बोलून केलेत ना 6 डिसेंबर. पण 6 डिसेंबर हे आमचे मुक्तीदाता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. पण बाबासाहेबांनी तर फक्त तुमची तुम्हालाच सर्व हे केलंय ना त्यांनी. तुमच्यासाठीच ते हो ना. हेच ना, हेच तुम्हाला समजत नाही. बाबासाहेबांनी फक्त जे मागा असलेल्या लोकांसाठी केलं. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं सगळ्या लोकांसाठी लिहिलं. आज लक्षात घेतो तुम्ही स्त्री आहात ना. स्त्री जेव्हा बसमध्ये चढता तेव्हा तुम्ही कधी सीट बघितले? आणि त्या सीटावरती काय बोलतो ना, हे सीट आहे ना स्त्रियांसाठी, राखीव सीट आहे. ट्रेन मध्ये गेल्यानंतर हे सीट जे आहे ना हे स्त्रियांसाठी. हे स्त्रियां तुम्हाला हे हक्क दिले कोणी? हे दिले कोणी हक्क तुम्हाला? अज्ञान आहात तुम्ही, अज्ञान. ज्यांना ज्ञान नाही ना तुम्हाला, पहिले जाऊन एक भारतीय संविधान तुमच्या घरामध्ये ठेवा आणि वाचा की बाबासाहेबांनी जे कलम लिहिले आहेत ना त्या एक एक कलमाचा अर्थ वाचा, नीट डोक्यात भरा. सिंपल लॉजिक आहे. उद्या काय? उद्या 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण झालेलं आहे. समजलं? त्या मुक्तीदाराने सगळ्या ही जे भारतीय संविधान बोलतात ना, आज जर तुमचा एक संघराज्य आहे ना, केवळ भारतीय संविधानामुळे आहे. आणि तुम्ही बोलता इंडियन ऑफ रुपीज, जे तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँक माहित आहे? मला सांगा, भारतीय रिझर्व्ह बँक काय? काय माहिती तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँक बद्दल? भारतीय रिझर्व्ह बँक काय? जे माहिती ते आहे, मनी पैसे काढायचे, पैसे घ्यायचे. व्हेरी गुड. हेच ना ज्ञान, अपुरं ज्ञान. भारतीय संविधान ज्यावेळेस बाबासाहेबांनी लिहिलं तर सगळ्या पूर्ण भंडार पहिल्या प्रत्येक देशातले भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करून एक अशी बल्लाडी राज्यघटना दिली. तुम्हाला सांगतो, तुम्ही पण ऐका. एवढ्या देशाची राज्यघटना अभ्यास करून त्याच्यातलं जे जे चांगलं चांगलं आहे तुम्हाला सांगतो ते एक एका संविधानामध्ये लिहून आज ते बल्लाडी संविधान आपल्याला संविधान दिलं. माहिती नाही संविधान काय? प्रॉब्लेम ऑफ रुपीज एक लक्षात ठेवा. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे ज्याची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँक, त्याचे तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम ऑफ रुपीज लिहिल्यानंतर त्या ग्रंथाद्वारे ती भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना झाली. ज्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये पुन्हा देश आपलं बँक आहे, त्या भारतीय देशामध्ये देश चालतो. समजलं? तर ती भारतीय रिझर्व्ह बँक त्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथाद्वारे चालतीये. तुम्हाला लक्षात ठेवा. ठीक आहे. भारतीय संविधान माहिती नाही, बाबासाहेब माहिती नाही, खुशाल विचारते की उद्या 6 डिसेंबर काय? अरे ज्या भारत देशाला जी राज्यघटना एक संघराज्य म्हणून मान्यता देते, एक संघराज्य, सर्व धर्म समभाव संविधानामध्ये लिहिलेलं आहे, ते मी अंतिम आणि मी फर्स्ट भारतीय आहे. ना जातीभेद आला ना काही आलं. ठीक आहे. आज तुम्ही जे मासिक पगार भेटते तुम्हाला, जेव्हा तुम्ही गरोदर असतात, भर पगारी 6 महिने जे पगार भेटत तुम्हाला, कोणाची देणगी आहे? बाबासाहेबांची देणगी. 12 तासचे 8 तास केले. कोणी केले? बाबासाहेबांनी केले. बरोबर की नाही? हा. आणि शिक्षण सांगताय की उद्या काय? हा. तिशी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ट्रेनमध्ये चढता, स्त्रियांसाठी आरक्षण आहे, आंधळ्यासाठी आरक्षित आहे, ही देणगी कोणाची? बाबासाहेबांची. बरोबर की नाही? पण तरी तुम्हाला अज्ञानासारखं गोष्ट करते की बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलं. बाबासाहेबांनी एक स्टार्टिंगला जी प्रतिज्ञा आहे ना ती वाचा. मी अंतिम
आणि सगळ्या धरून तुम्हाला सांगतो मी अंतिम आणि लास्ट मी भारतीय. काही कास्ट समाज आहे त्याच्यामध्ये. हा बरं एक सांगायचं विसरलो मी तुम्हाला. काय बोला ना. सांगू बरं ऐका नाही काढू. आज तू माझ्या सोबत बसलीस ठीक आहे माझ्याशी बोलतेय बरं आहे की नाही आणि जे खांद्याला खांदा लावून पगार घेतेस ना माझ्या बरोबर तुझे पगार. तू स्त्री आहे मी पुरुष आहे. माझं पण तुमच्या एवढं शिक्षण झालंय. शिक्षण शिक्षण ना ते शिक्षण तुम्हाला कशामुळे सतीप्रथा माहिती तुम्हाला काय काय जेव्हा तिचा नवरा मरायचा ना त्यावेळेस तिचे पण ना मुंडन करून ना तिला घरामध्ये बसायला लागायचं किती तरी दिवस. माहिती पण डॉक्टर बाबासाहेबांनी हो आजी वगैरे तिला दुसरं लग्न करण्याची मुभा नव्हती असंच घरी राहायचं. पण माझ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते कायद्यामध्ये तरतूद करून आज स्त्री तुम्हाला सांगतो भारताची पंतप्रधान होती ना. स्त्रियांना माहिती काय समजलं यायचं काय घरातली काम करणारी एक दासी. ते केवळ तुम्हाला जर अधिकार जर दिले असेल तर भारतीय संविधानाने दिले आणि आज तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जाताय ना काम करण्यासाठी केवळ ते पण अधिकार माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेत. समजलं. आज भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी केवळ भारतीय संविधानामुळे झाल्या. आज पायलट इंजिनियर डॉक्टर वगैरे सगळे सगळे केवळ माझ्या बाबाची जी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये तरतूद आहे जे कायदे बनलेत ना बार बार बोलते कायदे वाचा कायद्यामध्ये नमूद आहे म्हणून तुम्ही आज आमच्या खांद्याला खांद्या लावून काम करताय. सगळं ही सगळी एक बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची एक समजलं. आणि त्या संविधान निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे निर्माते अर्थतज्ञ कायदे तज्ञ जेवढे तज्ञ म्हणशील सगळ्या तज्ञांचा एकच भाव होता वनली अनमोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समजलं. आज तुम्हाला सांगतो कोलंबिया विद्यापीठाने माहितीने सांगतो डोक्यात भरा कोलंबिया विद्यापीठाने निस्ता सर्वे केला होता की माझे सगळ्यात जास्त बुद्धिमान विद्यार्थी माझे विद्यार्थी कोण आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्ल्ड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फर्स्ट. विचार करायची गोष्ट वर्ल्ड कोलंबिया युनिव्हर्सिटी माहिती कुठे लंडन माहितीये. कधी आपण तिकडे गेला पण नसतं पण माझ्या बाबासाहेबांचं शिक्षण तिथे झालं. समजलं. हे समजायला ना थोडासा अभ्यास लागतो डीप नॉलेज लागतो. उद्या काय सोपं आहे ना. आणि तुमचे बाबासाहेब अरे तुमच्यासारख्या लोकांनी बाबासाहेबांना फक्त एका जातीपुरतं बांधलं. बाबासाहेब एक समाजाचे नाही आहेत. बाबासाहेबांनी सगळ्या समाजासाठी काम केलंय. समजलं. तर मग इथून पुढं जेव्हा बोलतायत ना उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सॉरी उद्या तुमच्या बरोबर येईल आपण महामानवाला वंदन करूया एक मेणबत्ती त्यांच्या पुढे अर्पण करू. आणि मित्रांनो हे एक सांगायचं तात्पर्य असा होता की बाबासाहेबांना सगळे म्हणतात की एक समाज बाबासाहेब एक समाजाचे कधीच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज एक समाजाचे कधीच नव्हते. ठीक आहे पण त्यांना एक समाजामध्ये तुम्ही आम्ही बांधलंय. हे दोन्ही पण जे महान महापुरुष होऊन गेलेत ना मित्रांनो यांना कधी एक समाजापुरतं बांधू नका. अथंग सागर आहेत कारण त्यांना सगळ्या समाजाचे होऊ द्या. कारण की आपल्या स्त्रियांना जे सगळं काही भेटलेलं आहे आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायचे अधिकार आहेत त्यांना आपण आपल्या चेअरवरून खुर्चीवरून म्हणायचं ए उठ माझी जागा आहे ती. कारण की त्याच्यावर लिहिलेलं आहे स्त्रियांसाठी राखीव जागा आहे. म्हणून उद्या आपल्या महामानवांनी म्हणजे प्राण सोडलेले होते आणि खूप म्हणजे असं अंधारामध्ये सोडून गेलेले आहेत आपल्याला त्या उद्याच्या दिवशी 6 डिसेंबर. एक गोष्ट सांगायची विसरलो मित्रांनो सर ज्या बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसल्या जात होतं त्या बाबासाहेबांच्या नावाने आज कॉलेज येतात. ठीक आहे. ज्या बाबासाहेबांना एरोप्लेन मध्ये तुम्हाला सांगतो यायला जायला पैसे नसेल त्या बाबासाहेबांच्या नावावर आज तुम्हाला सांगतो एअरपोर्ट आहे. तर मित्रांनो असं काय व्हा ज्या बाबासाहेबांना देशाच्या बाहेर जायला शिष्यवृत्ती नव्हती आज त्या लंडन मध्ये बाबासाहेबांच्या मोठं घर आहे 7 समुद्र पार. आपण कधी जाणत अरे तुम्हाला सांगतो बाबासाहेबांनी पावाच्या तुकड्यावरती काढलेलं दिसत किती सोसरला विमान. ते बाबासाहेब होते आणि त्यांचं उद्या महापद उद्या 150 आहे मित्रांनो. आपण सगळ्यांना जर हे कोणाला माहिती नसेल बाबासाहेब काय आहेत मित्रांनो तर त्यांना स्पष्ट सांगून घ्या की बाबासाहेबांच्या जे तुम्ही जगताय ना आज मोठ्या मोठ्या पदवीवरती आहेत मोठ्या मोठ्या याच्यावरती अरे त्या बापाला विसरू नका. ठीक आहे. त्या छोटासा एक ऍक्ट तुम्हाला कसा वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब
खूप तर छान. उद्या तुम्ही पण दादरला जा, बाबासाहेबांना नस्त बखवा आणि याद करा आपल्या पूर्वजांना. आणि आज खूप वाईट म्हणजे खूपच म्हणजे एक अंधारी रात्र होती. आणि आज खरं म्हणजे आज खूप अंधारी रात्र आहे, कारण की उद्या 6 डिसेंबर आहे. माझे तमाम अथंग महासागर तिथं आज त्या दादरच्या धसधस रडत आहे. छायामध्ये झोपलेला विचार करायची गोष्ट, बाबासाहेबांच्या कवटेमध्ये जाऊन झोपलेला आज बाबासाहेबांची विचार करायची गोष्ट एक. आज तो पण खूप मुसळ मारतोय. हं. आणि तिथं समुद्र मग एक गाणं अरे सागरा भीम माझा इथे अरे निजला, शांत हो जरा, सागरा, शांत हो जरा. मित्रांनो, भीम माझा येथे मी म्हणत नाही तुम्ही बाबासाहेब व्हा, बाबासाहेबांसारखे 10, 100, हजारो वर्ष होऊन गेले तरी एक बाबासाहेब होणार नाहीये, पण त्यांच्या थोडस विचारावर चला मित्रांनो. फुल नाही फुलाची, मी तर म्हणतोय फुल नाही फुलाची पाकळी व्हा. चला भेटू आपण. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कोणाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय.